डाळिंब खातो, पेरू खातो, तर त्याच्या बिया आपण खाऊन चिकू खातो, त्याची बिया काढून फेकून देतो. तर मुलांना फक्त सांगायचे की ती बी मातीमध्ये लावा आणि खिडकीत ठेवून द्या. साधारण 10-15 दिवसामध्ये त्याला कोंब यायला सुरुवात होईल. असे जो जे फळं फुलं खातो, बरोबर, असं एक एक झाड जर समजा एका शाळेत 3000 मुलं ऍट अ टाइम 3000 झाडं मुलं घेऊन येऊ शकतात. या मुलांना कुठेतरी एखाद्या टेकडीवर घेऊन जायचं, त्यांच्यावर वृक्षारोपण करायचं आणि तुम्ही मिळून एखादं 3000 वृक्षांचं रोपण. शेवटी वाढ त्याची कशी होईल ती निसर्गावर अवलंबून असते. पण एक मुलांमध्ये त्या निमित्ताने जनजागृती करू शकतो की आपण झाडे लावा आणि झाडे जगवा. सोपी कन्सेप्ट आहे ना. आज तुम्ही काहीतरी फणस खाल्लं तर बी काय करतो आपण फेकून देतो. तर मुलांना सांगा की ही बी कशात लावू, फक्त आपल्या ग्लासात लावा. ग्लास पुढे ठेवून द्यायचे, खिडकीमध्ये किंवा जिथे कुठे ऊन आहे तिथे ठेवून द्यायचे. तर आता या पद्धतीने याच्यात बहाव्याची फुलं आहेत, कसली फुलांचं झाड, तर ह्या जांभळा बावा आहे, हा गुलाबी बावा आहे, असं थोडा प्रयोग करतो. मग ते आपण लावू. तर अशी वेगवेगळ्या फळा फुलांची झाडं सुद्धा आपण परिसरामध्ये लावू.